सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. माळी कुटुंबाचा व्यावसायिक प्रवास आणि वारसा. व्यापारातील प्रामाणिकपणा जेव्हा पिढ्यानपिढ्या जपला जातो तेव्हा तो केवळ एक नफा मिळवून देत नाही, तर तो एक सन्मान मिळवून देतो. आज आपण अशा एका कुटुंबाची कथा पाहणार आहोत, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करत 3 पिढ्यांचा व्यावसायिक वारसा जपलाय. हे कुटुंब आहे माळी कुटुंब. या प्रवासाची सुरुवात झाली मंगळवेढा तालुक्यातील नंदूर या छोट्याशा गावातून. मल्लेश महादेव माळी यांनी जेव्हा नोकरीच्या शोधात पाऊल उचलले तेव्हा त्यांना किर्लोस्कर उद्योग समूहात इलेक्ट्रिकल सुपरवायझर म्हणून संधी मिळाली. तिथे त्यांनी तन मन लावून काम केलं आणि अनुभवाचे मोठे भांडार गोळा केले. 20 ऑगस्ट 1970 हा दिवस माळी कुटुंबासाठी विशेष होता, कारण याच दिवशी श्री राजेंद्र माळी यांचा जन्म झाला. दरम्यान वडिलांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर जत सारख्या दुष्काळी भागात मोटार रिवाइंडिंग आणि MSEBच्या कंत्राटांच्या माध्यमातून आपलं नाव निर्माण केलं. मल्लेश माळी यांची कामातील शिस्त आणि प्रामाणिकपणा पाहून त्यांनी जतमध्ये आपलं स्थान पक्क केलं. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजेंद्र माळी यांनी शिक्षण पूर्ण केले आणि सुनीता लाईट्स हाऊस ही जबाबदारी स्वीकारली. केवळ मोटार रिवाइंडिंगवर न थांबता त्यांनी राजेंद्र ॲग्रोच्या माध्यमातून शेतीपूरक यंत्रांचा विस्तार केला. शेतकरी वर्गाचा विश्वास हीच त्यांची खरी पुंजी ठरली. केवळ व्यापार नाही तर सामाजिक कार्याचीही त्यांना ओढ आहे. माळी समाजाचा भव्य विवाह मेळावा असो किंवा लायन्स क्लबचे अध्यक्षपद, राजेंद्र माळी यांनी सामाजिक योगदानात कधीही कसर ठेवली नाही. आजही परंपरा 3ऱ्या पिढीपर्यंत पोहोचली आहे. त्यांचे चिरंजीव रविराज माळी हे आज आपल्या आजोबांच्या आणि वडिलांच्या मार्गावर चालत व्यवसायाचं नेतृत्व करतायत. प्रामाणिकपणाचा हा वारसा असाच वृद्धिंगत होत राहू. आज वाढदिवसानिमित्त श्री राजेंद्र माळी यांना लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.